पोलिसांनी दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. कारण की समोर बेडवरती एक 25 वर्षीय तरुण बेशुद्ध पडलेला होता. अंगावरती एकही कपडा नव्हता आणि त्याच बेडरूममध्ये बसलेली होती एक मुलगी, जिच्या चेहऱ्यावरती कोणतीही भीती नव्हती, कोणताही पश्चाताप नव्हता. पोलिसांनी त्या 25 वर्षीय तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तो मुलगा, ज्याच्या शिक्षणासाठी आई वडिलांनी आपलं स्वतःचं घर देखील विकलं, त्याला ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षणासाठी पाठवलं. आणि दुसरीकडे होती ती मुलगी, जिची काही तासा अगोदरच ओळख झाली होती. त्या मुलाचा मृत्यू नेमकं कसं काय झाला हे ऐकून आपल्याला देखील धक्का बसेल. कारण की हे कोणतं प्रेम प्रकरण नव्हतं, कोणत्या पैशाची देवाणघेवाण नव्हती, अवघ्या 4 तासापूर्वी झालेली ओळख होती. त्या बेडरूममध्ये आणि त्या दोघांमध्ये जे घडलं ते ऐकून आपल्यालाही धक्का बसेल. नेमकं काय घडलंय, चला आपण या आजच्या क्राईम स्टोरीमधून जाणून घेऊ. 2 जुलैला गुजरातमधील राठोड कुटुंबामध्ये एक फोन आला. हा फोन आला होता 25 वर्षीय रुपेशच्या आईवडिलांच्या मोबाईलवरती, जे गुजरातमध्ये राहत होते. हा फोन आंतरराष्ट्रीय नंबरवरून आला होता. तो नंबर बघताच रुपेशचे वडील हिरेन राठोड यांच्या मनामध्ये धास्ती भरली. कारण की त्यांचा एकुलता एक मुलगा रुपेश हा गेल्या 4 वर्षापासून ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षणासाठी गेलेला होता. घाबरत्या आवाजामध्ये रुपेशच्या वडिलांनी फोन उचलला आणि समोरून त्यांना सांगण्यात आलं, तुमचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे, त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हे ऐकून रुपेशच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. रात्रीचा फोन, मुलगा परदेशामध्ये, त्यामुळे हिरेन राठोड आणि त्यांची पत्नी जागृती यांना काय करावं हेच समजलं नाही. त्यांनी तात्काळ ओळखीच्या लोकांना फोन केले, नातेवाईकांना फोन केले, ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी तयारी केली. कारण की त्यांच्या एकुलत्या एक मुलाबद्दल अशी बातमी ऐकल्यानंतर कोणतेही आईवडील घाबरून जातील. तसंच काही रुपेशच्या आईवडिलांबरोबर झालं. त्यांनी तात्काळ ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी विमानाची तिकीटं बुक केली. रुपेशच्या आईवडील विमानतळावरती निघणारच तेवढ्यामध्येच त्यांना सकाळी फोन आला. हा फोन ऑस्ट्रेलियावरून आला होता. फोनवरून सांगण्यात आलं, तुमचा मुलगा रुपेश आता या जगामध्ये राहिला नाही. ही बातमी ऐकताच आईवडिलांना अक्षरशः घाम फुटला. ज्या एकुलत्या एक मुलासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले, ज्या मुलासाठी त्यांनी प्रत्येक स्वप्न पाहिलं, त्याच्या भविष्यासाठी स्वतःच्या इच्छा मारल्या, तोच मुलगा आज जगामधून निघून गेला. रुपेश हा हिरेन आणि जागृती राठोड यांचा एकुलता एक मुलगा, लहानपणापासून अभ्यासामध्ये हुशार. रुपेशचं देखील एकच स्वप्न होतं, परदेशामध्ये शिक्षणासाठी जायचं, आईवडिलांचं नाव मोठं करायचं. पण हे स्वप्न पूर्ण करणं आईवडिलांसाठी काही सोपं नव्हतं. कारण की रुपेशचे वडील हे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होते आणि त्यांना जो काही पगार मिळत होता त्यामधून त्यांचं घर चालत होतं, मुलाचं शिक्षण चालत होतं. आणि अशामध्ये रुपेशला ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षणासाठी जायचं होतं. त्यामुळे तेथील खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर होता. पण काही झालं तरी आईवडिलांनी ठरवलं होतं, मुलाचं शिक्षण परदेशामध्येच झालं पाहिजे. त्यासाठी त्यांनी स्वतःचं घर देखील विकलं. आता इथून पुढे या घटनेने वेगळं वळण घेतलं होतं. रुपेशला ऑस्ट्रेलियामध्ये चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन देखील मिळालं. पण परदेशामध्ये राहणं, शिक्षण पूर्ण करणं आणि खर्च भागवणं हे कोणत्याही मुलासाठी सोपं नसतं. अगोदरच आईवडिलांनी त्याच्यासाठी घर विकलं होतं, पैसे खर्च केले होते. त्यामुळे रुपेशने ठरवलं, आपण ऑस्ट्रेलियामध्ये आपलं शिक्षण पूर्ण करत असतानाच फूड डिलिव्हरीचं काम करायचं पार्ट टाईम म्हणून. सुरुवातीला वर्षभर रुपेशने आपल्या अभ्यासाकडे लक्ष दिलं. त्यानंतर त्याने पार्ट टाईम म्हणून काम करायला सुरुवात केली. दिवसा कॉलेज करायचा आणि संध्याकाळी फूड डिलिव्हरी बॉयज म्हणून तो काम करायचा. त्यामधून त्याचा खर्चही भागायचा. मास्टर डिग्री पूर्ण होण्याअगोदरच त्याला नोकरीची ऑफर देखील मिळाली. रुपेशने ही आनंदाची बातमी आपल्या आईवडिलांना फोनवरती सांगितली नाही. त्यासाठी तो स्पेशल ऑस्ट्रेलियामधून गुजरातमध्ये आला. आईवडिलांच्या चेहऱ्यावरती किती आनंद होतोय हे त्याला पाहायचं होतं. त्याने सांगितलं, मला मोठ्या नोकरीची ऑफर मिळाली. आईवडील देखील आनंदी झाले. रुपेशने हे सांगितलं, आता यानंतर आपण सर्वजण एकत्रित राहू, तुम्ही देखील माझ्याबरोबर ऑस्ट्रेलियाला या. 4-5 दिवस आईवडिलांसोबत राहिल्यानंतर रुपेश पुन्हा ऑस्ट्रेलियाला निघून गेला. रुपेश आपल्या भारतातील संस्कार विसरला नव्हता, आईवडिलांनी दिलेली शिकवण विसरला नव्हता. पण या टायमाला अशी घटना घडली, त्याच्या मनावरती वेगळे परिणाम होऊ लागले. जसं की ऑस्ट्रेलियाची जीवनशैली त्याच्या मनावरती प्रभाव टाकू लागली. तेथील डेटिंग कल्चर, नवीन लोकांची ऑनलाईन ओळख, सोशल मीडियावरती ऑस्ट्रेलियातील मुलींबरोबर ओळख, या सर्व गोष्टी रुपेशसाठी नवीन होत्या.
त्या उत्सुकतेपोटी त्यांनी ऑस्ट्रेलियामधील सर्वात फेमस डेटिंग ॲप पॅन्टी ऑफ फिश ही डाउनलोड केली. त्याच्यावरती आपली प्रोफाईल बनवली. ही ॲप्लिकेशन म्हणजे एक डेटिंग ॲप. सकाळी कॉलेज संपल्यानंतर काम आणि थोडासा करमणूक म्हणून मोबाईलवरती टाइमपास करायचा. एके दिवशी रुपेश डेटिंग ॲपवरती स्क्रोल करत होता. त्याच दरम्यान त्याची नजर एका प्रोफाईलवरती पडली. ती प्रोफाईल होती 19 वर्षीय जेमिलीची. जेमिली नावाची मुलगी ही ऑस्ट्रेलियामधील रहिवाशी. रुपेशने तिची प्रोफाईल बारकाईने पाहिली आणि तिला मेसेज केला, कारण की तिच्या प्रोफाईलवरती क्लिअर लिहिलेलं होतं तिला वेगवेगळे प्रकार आवडतात, जसं की रोल प्ले, BDSM, डॉमिनेशन. रुपेशने ज्यावेळेस जेमिलीला मेसेज केला, योगायोगाने त्यावेळेस ती ऑनलाईन होती. तिने देखील रुपेशला रिप्लाय केला. दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. हे बोलणं पहिल्यांदाच होतं. डेटिंग ॲपवरती सुरू झालं होतं. या पहिल्याच बोलण्यामध्ये जेमिलीने रुपेशला ऑफर दिली, तू माझ्या घरी ये, माझ्या घरी कोणीच नाहीये, आपण दोघंच आहोत. रुपेशला हे शब्द ऐकून उत्सुकता वाटली. त्याने देखील कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही आणि जेमिलीला होकार दिला. रुपेशने देखील आपला आवडता परफ्यूम लावला, कॅब बुक केली आणि जेमीचं घर गाठलं. साधारणतः 8 वाजता तो जेमीच्या घरी गेला असेल. जेमीने दरवाजा उघडला. खरोखरच घरामध्ये कोणीही नव्हतं. घर एकदम शांत होतं. घरामध्ये सर्व वस्तू होत्या. दोघांनी गप्पा मारायला सुरुवात केली. दोघांमध्ये पहिल्याच भेटीमध्ये चांगली मैत्रीही झाली. पण जेमीच्या मनामध्ये मात्र भयंकर प्लॅन चालू होता. पण रुपेश मात्र पहिल्यांदाच तिला भेटायला गेला. तेही अवघ्या 4 तासापूर्वीच त्यांची ऑनलाईन डेटिंगवरती ओळख झाली होती. जेमी आणि रुपेशमध्ये बोलणं झाल्यानंतर जेमीने रुपेशला विचारलं, तू माझी प्रोफाईल पाहिली होती ना? माझ्या प्रोफाईलवरती काय लिहिलं होतं? मला ते सर्व काही आवडतं. मला रोल प्ले खूप आवडतो. जेमीने रुपेशला विचारलं, तू माझी इच्छा पूर्ण करशील का? रोल प्ले करशील का माझ्याबरोबर? त्यावेळेस रुपेशने तिला उत्तर दिलं, तुला जर त्याच्यामध्ये आनंद वाटत असेल तर मी काहीही करायला तयार आहे. फक्त मला कोणतीही इजा होऊन देऊ नको. जेमीने रुपेशचा विश्वास जिंकण्यासाठी एक नियम सांगितला, मी जेव्हा रोल प्ले करत असताना तुला कोणत्याही गोष्टीचा त्रास झाला तर तू मला टॅप कर, म्हणजे मला समजेल तुला त्रास होतोय, लगेच मी थांबेल. रोल प्लेचा पहिला पार्ट होता, रुपेशचे हातपाय दोन्हीही बेडला बांधायचे, शरीरावरचे कपडे काढायचे आणि हलक्या हाताने त्याला मारायचं. जेमीने रुपेशचे हातपाय बांधलेलेच होते. रोल प्लेचा भाग म्हणून ती त्याच्या छातीवरती बसली, त्याचं तोंड दाबायला सुरुवात केली. त्यावेळेस जेमी रुपेशला हे देखील म्हणाली, काही नाही, 1-2 मिनिटाचाच रोल प्ले, यामध्ये तुला काही त्रास होणार नाही. पण त्याच्या पुढच्या क्षणामध्ये जेमीने रुपेशच्या तोंडावरती चिकट टेप लावला आणि त्याचा गळा दाबायला सुरुवात केली. रुपेशला त्रास झाला. रुपेशने लगेच जेमीच्या हातावरती टॅप केलं, पण जेमी मात्र थांबायला तयार नव्हती. ती त्याला म्हणत होती, काही होत नाही, हा रोल प्लेचा भाग आहे, 2 मिनिटं शांत पडून राहा, थोडा त्रास होईल. पण रुपेश मात्र तडफडू लागला. त्याचा श्वास बंद होऊ लागला. त्याने जेमीच्या हातावरती अनेक वेळा टॅप केलं, पण जेमी मात्र थांबली नाही. जोपर्यंत रुपेशचा पूर्ण श्वास थांबत नाही तोपर्यंत ती त्याचा गळा दाबत राहिली. शेवटी तिच्या जवळची तिने एक दोरी बाहेर काढली आणि रुपेशच्या गळ्याभोवती गुंडाळून त्याचा श्वास पूर्णपणे बंद केला. या ठिकाणी रुपेशने स्वतःला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण त्याचे हातपाय बांधलेले होते. याशिवाय जिमीचं वजनही जास्त होतं. त्यामुळे रुपेश काहीच करू शकला नाही. साधारणतः 53 मिनिटं हे सर्व काही चाललं. 9 वाजता स्वतः जेमीने ऑस्ट्रेलियन पोलिसांना फोन केला. हा आवाज पोलिसांसाठी नवीन नव्हता. जेमीचं नाव ऑस्ट्रेलियन पोलिसांना अगोदरपासूनच माहिती होतं. पोलीस लोकेशनला पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं, जेमीच्या बेडरूममध्ये बेडवरती रुपेश हा शांतपणे पडलेला होता. पोलिसांनी तात्काळ रुपेशला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि गुजरातमध्ये असलेल्या त्याच्या आईवडिलांना रात्रीच फोन केला. दुसरीकडं ज्या जेमीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तिच्या चेहऱ्यावरती कोणतीही भीती नव्हती, कोणताही पश्चाताप नव्हता. या उलट ती आनंदी होती. आता इथे सर्वात मोठा प्रश्न हा होता, अवघ्या 19 वर्षीय जेमीने हे सर्व का केलं? याच्या पाठीमागं नेमकं काय कारण होतं? त्याच्या पाठीमागं कारण होतं जेमीचा इतिहास. कारण की लहानपणी जेमीवरती अनेक वेळा अत्याचार झाले. आईचे अनेक लोकांबरोबर संबंध होते, त्यामुळे सारखं त्यांना घरं बदलावी लागली. लहानपणीपासूनच तिच्या मनावरती एक वेगळाच परिणाम झाला. मनामध्ये प्रचंड राग निर्माण झाला होता, तिरस्कार निर्माण झाला होता. अवघ्या 10 वर्षाची असताना जेमीला एक वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं.
त्या ठिकाणी अनेक सोशल वर्कर, मनोपचार तज्ज्ञ आणि केअरटेकर यांच्यासोबत ती काम करत होती. पण तिच्या स्वभावामध्ये बदल होत होता. तिचा स्वभाव आक्रमक होत चालला होता. त्यामुळे तिच्यावरती सतत नजर ठेवली जायची. तिच्यासोबत केअरटेकर 24 तास असायचे. विशेष म्हणजे जिमी केअरटेकर समोरच स्वतःला ड्रॅगन असं म्हणत होती. पण जिमीचं 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरकारने तिची जबाबदारी संपवली. तिला स्वतंत्रपणे राहण्याचा अधिकार दिला. या दरम्यान अनेकांना वाटलं होतं जिमीच्या वर्तनामध्ये बदल झाला असावा. पण तिने रुपेश बरोबर जे केलं ते पाहून एक गोष्ट लक्षात आली. जिमीच्या मनावरती अजूनही तोच परिणाम आहे. तिच्यामध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. आता कोर्टामध्ये हे अजून सिद्ध झालं नाही. जिमीने ही हत्या नियोजनपूर्वक केली की तिच्यावरती मानसिक परिणाम झालेला होता म्हणून तिच्या हातून ही हत्या घडली. सध्या ऑस्ट्रेलियन पोलिसांनी तिला मनोपचार तज्ज्ञ आणि सुधारगृहामध्ये पाठवलं आहे. याशिवाय तिला शिक्षा देखील सुनावण्यात आली. ऑस्ट्रेलियन कोर्टाने हे सांगितलं, जोपर्यंत हे सिद्ध होत नाही जिमीची मानसिक परिस्थिती ठीक आहे तोपर्यंत तिला कठोर शिक्षा सुनावता येणार नाही. आता या प्रकरणामध्ये पाहिलं तर चुकी रुपेशची होती. कारण की 4 तासाची ओळख, तेही बाहेरगावी परदेशामध्ये आईवडिलांपासून दूर, जिमीला भेटण्यासाठी गेला. आणि त्याच्याबरोबर असं काही घडलं जे आत्तापर्यंत कदाचित कोणत्याही भारतीय तरुणाबरोबर घडलं नसावं. या सर्व घटनेवरती आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.